नमस्कार, मी विक्रांत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज। मी आहे आता लातूर जिल्हाधिकारी परिसरामध्ये आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की लातूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी आंदोलनात आहेत। आपण हे आंदोलन एकात्मक निषेध त्याने नोंदवलेला आहे। त्यांच्याकडे महत्त्वाच्या मागण्या आहेत। कामगारांना सेवेत कायम किमान वेतन 20,000 रुपये करावं, पोषण आहार शिजवण्याचे सोडून इतर कामे देऊ नयेत यासह अनेक त्यांच्या मागण्या आहेत। मला वाटते त्यांच्या प्रतिनिधीची जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा झाली आहे। काकू, काय सांगाल, तुमच्या एकंदर मागण्या काय आहेत आणि कशासाठी आपण या ठिकाणी आलात? आम्हाला मानधन वाढ करायची आहे। बरं, किती दिवसांपासून तुम्ही अल्प म्हणजे आता मानधन किती आहे? 2,500 आहे। बरं, फक्त 2,500 आहे महिन्याला? महिन्याला 2,500। बरं, काय होतं मग 2,500? काय होतं 2,500 मध्ये? साखरेचे भाव हवाला सांगला देखील हो का? मी तर परगावला जाऊन खिचडी करते, काहीच पडत नाही पण उभं करते। अजून पुढच्या आशानं पुढे काही चांगलं होईल म्हणून करते मी। परगावला जाते मी। 50 रुपये 25 वर्ष कामाचं स्वरूप काय आहे? काय काय काम करतो तुम्ही? काहीच करत नाही, आम्ही खिचडी करतो शाळेमध्ये। लेकराला घरी येतो, 9:30ला जातो। स्वच्छतेचं जे आहे बजेट ते तुम्हाला 2,500 महिन्याला? हो, सगळं 2,500। आम्ही सकाळी स्वच्छता काढणे, झाडायचं, भांडे स्वच्छ करायचे, किचन धुवायचं, सगळं काम करायचे। 10-10:30ला मग स्वयंपाकाला लागायचं आणि परत तिथून 3 वाजता आम्ही 3-4:30ला बी आम्ही घरी जातो। कधी कधी 5 बी वाजता आम्हाला कुंप लावून जायला, कुंप लावायचं आणि मग घरी जायचं। संडास बाथरूम पण धुवायला लावते। काम या गोष्टीला दिलं तर घरी बसा म्हणते, नकार दिलं तर घरी बसा, कामावर यायचं नाही, दुसऱ्या बाया घेतो आम्ही। मग कसं करायचं? हाय ते पगार बी टाइमावर नाही, 2 महिन्यापासून पगारी नाही। तरी तुम्ही काम तुमचं सुरूच आहे? काम चालूच आहे। कुठं कोणते तर अडचणी आहेत, सुट्ट्या द्या म्हणतात तर सुट्ट्या पण देत नाहीत। काम करा, खिचडी शिजवा जावा म्हणतात। तर आपण पाहू शकतो की अत्यंत बिकट अशा प्रकारची परिस्थिती आहे। 2,500 रुपये म्हणजे अत्यंत अल्प मानधन। या मानधनावर दिवसभर एक प्रकारे राबवून घेतलं जातंय आणि या ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण सुद्धा होताना दिसतंय। काय सांगा, निवेदन दिलेलं आहे तिथून काय सकारात्मक वाढावं म्हणून आमचा विचार एवढा आहे। बरं, वाढावं, कामगार लोकांचं त्यांची आहे काम केलेली त्याला भेटावं अशी सूचना आमची आहे। ह्याच्या पुढे शासनानं हे वाढवलं तर आम्ही आंदोलन करू शकतो। मागण्या नाही मान्य केल्या तर नाही मागणी केल्या आंदोलन थांबल, नाही मान्य पूर्ण केल्या तर आंदोलन चालू होईल। अशी कडक आंदोलन होत। आज आमच्या कामगाराच्या मागण्या घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलो। बरं, आमच्या कामगाराला न्याय मिळत नाही तेवढे मोर्चे केले। 2003 पासून आमच्या महिला 50 पैशापासून काम केले। सरकार काही पैसा याचा वाढत नाही। आतापर्यंत आम्हाला 2,500 रुपये दिले। केंद्र देते किती, राज्य देते 600, केंद्र देते 1900, पण आमच्या सरकारला आणखी पगाराचं लक्ष देते। 83 रुपयावर हजेरी महिला कशी काम करेल, कशी जगवल, हेच आम्हाला प्रश्न पडला। कशा आमच्या महिला करतात, पण हे आशानं आज ना उद्या काहीतरी भलं होईल ह्या आशेवर ही महिला काम करतात, पण आमचं सरकार झुकायला तयार नाही। तर हे पुढे 2024ला 1,000 रुपयाची मानधन वाढ झाली म्हणून पूर्ण जाहीर झालं, पण त्याचा कुठला जी आर काढले नाही। हे जी आर काढावं, मागलं थकीत मानधन द्यावं, हेच आमची कामगाराच्या मागण्या घेऊन ऑफिसवर आलो आहे। 1,000 रुपये मानधन वाढ झाली म्हणून जे जाहीर करण्यात आलं, आपण असं म्हणताय, ते कोण जाहीर केलं होतं? मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये सांगितलं 1,000 रुपये। कॉम्रेड विश्वंभर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणूया। सर, काय सांगाल, आपण अनेक वर्ष झाले चळवळीमध्ये आहात, असे अनेक आंदोलनं आपण हाताळलेली आहेत। आज कामगारांच्या जगण्याचे प्रश्न अधिक टोकदार झालेलं आपण पाहत आहोत आणि सरकार कुठल्याही प्रकारे त्यांना प्रतिसाद देत। मोदी आणि फडणवीस सरकार हे 100% लबाड बोलते, पण इतकं लबाड बोलणारं सरकार मी पाहिलं नाही। कारण युनोला जे काही तुम्ही अग्रीमेंट केलं 47च्या नंतरचं, भारतातल्या सर्व कामगारांच्या बद्दल आम्ही पूर्ण संरक्षण देऊ असं युनोला त्यांनी लबाड बोलून त्यांनी आमचे 40 कायद्याचे 4च केले। त्यांनी 4 कायद्यामध्ये पूर्ण सुरक्षित आहे। त्या कामगाराला कधी आज काढलं जातं आहे? बरेचसे कामगार आहेत, आम्ही कोर्टामध्ये केसेस घातलेले आहेत, त्यांना काढलं जातं। खरं तर काढण्याचा अधिकार शासनाने दिले, पण तरी पण कामगाराला काढून टाकलं जातं। त्यांना मात्र 2,000 रुपये, पहिल्यांदा 1,500 रुपये होतं,
7,000 झालं. पुन्हा परत त्यांचे थकीतसुद्धा मानधन हे सरकार देत नाही. 2 महिन्यापासून यांच्या पगारी नाही. कसे हे कामगार जगणार? आणि म्हणून हे लबाडाचं सरकार असं मी अत्यंत जबाबदारीनं म्हणायला लागलो की हे लबाडाचं सरकार आहे. फडणवीसाबरोबर बैठका झाल्या, शिक्षण मंत्र्याबरोबर बैठका झाल्या. शिक्षण मंत्र्याच्या दारामध्ये अत्यंत मोठं धरणे आंदोलन झालं. तुम्हाला मी सांगतो 50-60 हजार कामगार तिथं होते. त्यांनी आश्वासन दिलं, लेखी स्वरूपात दिलं, फडणवीस साहेबांनी दिलं. म्हणून हे सरकार लबाड आहे असं मी म्हणालो. या कामगारांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्या. त्यांना पूर्णपणे असुरक्षित आहे. ते स्वयंपाक करतात, ते चुलीवरती स्वयंपाक करतात. काही कामगारांना गॅस पुरवठा होत नाही, त्यांना सुरक्षितता नाही, त्यांचे साधनं पण त्यांच्याकडे नाही. बरं, आपण आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असं समजतंय, तर घेतली. तिथं काय त्याच्यामध्ये जे काय आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये फक्त यांना संरक्षण तर दिलं पाहिजे, त्याचबरोबर त्यांना त्यांचं मानधन वाढलेलं दिलं पाहिजे. जी सरकारनं 1,000 रुपये मानधन वाढायचं जे काही जाहीर केलेलं आहे ते सुद्धा दिलं नाही. आज 6 महिने झालं हे सरकार लबाड बोलते. म्हणून कामगारला रस्त्यावरती आणि देशातल्या कामगारांना CI2 हे आमची देशभर असलेली ही संघटना आहे. जवळजवळ 50 कोटी आज कामगार आणि शेतकरी सर्व रस्त्यावरती आलेले आहेत. लबाड संघटनेची पुढची भूमिका काय असणार? जर यांच्या संघटनेची पुढली भूमिका अशी आहे की आम्ही ठिय्या आंदोलन करणार. 1000 ठिकाणी देशामध्ये सर्व वाहतूक बंद होईल, रेल्वे बंद होईल, विमानतळ बंद होईल. या पद्धतीनं आमचं नियोजन आहे. इथून पुढेही प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही आंदोलन आहेत. पण इथून पुढलं आंदोलन मात्र लाखो लोक तुम्हाला त्या आंदोलनामध्ये असलेले दिसतील. सारे व्यवहार तुमचे बंद होईल, प्रशासन बंद होईल आणि शासकीय कर्मचारी उद्याच्याला संपामध्ये येतील. त्यांचे पण प्रश्न आम्ही घेतोय. आणि म्हणून हे लबाड सरकार असं आम्ही म्हणायला लागलो. अत्यंत लबाड. या कुठल्याही कामगाराला संरक्षण नाही. खाजगीकरण झालं, आपण पाहतोय की भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस अगदी उद्यावर येऊन ठेपलेला आहे. आणि 80व्या स्वातंत्र्य दिवसामध्ये आपण प्रवेश करत असताना सुद्धा आज कामगारांना अत्यंत अल्प मानधनावर काम करावं लागत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ही त्यांना खोटी आश्वासनं देतात आणि हळूहळू लोकांचा सरकारवरचा विश्वास उडत चाललेला आपण पाहत आहोत. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय पोषण आहारासंबंधी काम करणाऱ्या कामगारांना खोटी आश्वासन दिले आहेत, तर ती खोटी आश्वासनं न देता त्यांनी त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना द्यावे, त्यांनी मानधन वाढ करून मिळावी. त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही मागण्या त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून सरकारसमोर मांडलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्यात. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये CI2 ही जी कामगारांची संघटना आहे त्या संघटनेच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल, अशा प्रकारचा गर्भित इशारासुद्धा कामगारांच्या वतीनं देण्यात येत आहे. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळीसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.